राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचे थैमान। नांदेड, लातूर जिल्ह्यामध्ये कहर झालेला असून 7 जिल्ह्यातील 130 मंडळांमध्ये मोठा दणका बसलेला आहे। मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेले आहे। मराठवाड्यामधील तब्बल 130 मंडळांमध्ये गुरुवारी दिनांक 28 रोजी अतिवृष्टी झालेली आहे। पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे। उभे पिके पाण्याखाली गेल्यामुळे मोठी हानीसुद्धा झालेली आहे। नांदेडमध्ये 132.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर लातूरमध्ये 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। राज्यामध्ये 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार असून CCI 150 पेक्षा अधिक केंद्रे सुरू करणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव मला सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। अहिल्यानगरला मुगाची आवक वाढलेली असून 6,400 ते 9,400 रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळत आहे। उत्तराखंडमध्ये पुन्हा प्रकोप झालेला असून भूस्खलनामुळे 30 ते 40 कुटुंबे ढिगाऱ्याखाली सापडलेले आहे। राज्यातील 90 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पिकाला धोका निर्माण झालेला असून पिके पिवळे पडली। रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव वाढतोय। सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झालेले आहे। गुधडी तसेच उमरीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालेले असून आमदार सावरकर यांनी केली पाहणी। मुंबईमध्ये मराठा सागर, सरकारने सहकार्य केले, आता आपण सुद्धा करू, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले। सरकारचे सहकार्य चर्चेमधून मार्ग नक्कीच निघेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रामध्ये 34,000 कोटींची गुंतवणूक होणार। 17 करारांमधून 33,000 रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करार होणार। आठवडाभरामध्ये 2.25 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून एकूण 6.5 लाख हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली। ओल्या दुष्काळाची स्थिती, शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। CCI ओलाव्यामुळे कापसाचे दर कमी करणार आहे। हवा केवळ 8 ते 10% ओलसरपणा। शेतकरी सापडले अडचणीमध्ये। 300 लाख गाठी कापूस खरेदी करणार काय? शेतकऱ्यांचा प्रश्न। सर्वदूर पाणीच पाणी, हानीच हानी। राज्यामध्ये पावसाचे धुमशान सुरूच असून मराठवाड्यामध्ये 2,600 गावांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे। शेतशिवारांचे सुद्धा मोठे अतोनात नुकसान झालेले आहे व शेतामध्ये तलाव तुंबलेले असून विदर्भात सुद्धा मोठा फटका बसला। कोकणामध्ये अजून सुद्धा संततधार बॅटिंग सुरूच आहे। ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही। टॅरिफचा अमेरिकेलाच बसणार फटका। भारतीय ब्रिक्सला देणार ताकद। आत्मनिर्भरतेकडे वाटचाल झालेली असून रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरूच राहणार। निर्यातवाढीची नव्या बाजारपेठांचा शोध सुद्धा घेणार। GST मधील बदलांसह धोरणात्मक उपाययोजनांचा लाभ सुद्धा घेता येणार। आंदोलनाला सरकारचे हे सहकार्यच असून चर्चेमधून मार्ग निघणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्ट ग्वाही। उत्तर भारतामध्ये ढगफुटी झालेली असून भूस्खलनामुळे जलसंकट निर्माण झालेले आहे। उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशामध्ये भूस्खलन। जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार व वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली। भारतामध्ये हरित ऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आहे। बंदराची क्षमता झाली दुप्पट। गुगल मॅप्सवरती अजून किती विश्वास ठेवणार? लवकरच देशामध्ये मॅपिंग त्रुटीवरती येणार कायदा। अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा। पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेले आहे। अकोला जिल्ह्यातील 4 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। घरांची पडझड झालेली असून नदी नाल्यांना आले पूर। अकोला जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये 35,000 लाडक्या बहिणींची चौकशी सुरू करण्यात आलेली असून अंगणवाडी सेविकांकडून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर झालेला असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे। नाल्यांच्या पुरामुळे शेतजमीन सुद्धा खरडून निघालेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6,000 कुटुंबांना मिळाली घरकुलासाठी जागा। घरकुलांच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्यांना मिळाला लाभ। जिल्हा प्रशासनाचा हा मोठा निर्णय घेण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील 89,000 शेतकऱ्यांना 127 कोटी रुपयांची पीक विम्याची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा। सोयाबीनवरती चक्रीभुंग्यांचा प्रादुर्भाव। शेतकरी हवालदिल झालेले असून देऊळगाव राजा तालुक्यामध्ये 14,000 हेक्टरवरती पेरणी करण्यात आली।
सिंचनाला आधार वाशिम जिल्ह्यामध्ये 66% लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले असून 160 प्रकल्पांमध्ये सरासरी 86% पाणीसाठा उपलब्ध। आठवडाभरामध्ये 2.25 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून एकूण 10.5 लाख हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली। पंढरपुरामध्ये सलग 5 दिवस पाऊस झालेला असून ऊस मका पिकाला मोठा फायदा झालेला आहे। रिपरिप पावसाने फळबागांना बसतोय फटका। सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळचा पाऊस दुपारी थांबला, सायंकाळनंतर सुद्धा रिपरिप सुरू। 3 दिवसानंतर दुपारी झाले सूर्यदर्शन। पाऊस पाण्यामध्ये संसारोपयोगी भांडी घेण्यासाठी महिला ताट काढल्या, तसेच काम सोडून शेकडो जणी भरपावसामध्ये रांगेत उभे राहिल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लेकुरवाड्या तसेच गर्भवतींसाठी किमान सोय सुद्धा उपलब्ध नाही। गौरी येण्याआधीच पोषण कामगारांना मानधन मिळाले। सीओच्या मान्यतेनंतर थेट खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली, यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती समाधान बघायला मिळाले। बीड जिल्ह्यामध्ये 48 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून शिरूरमध्ये जास्त पाऊस झाला। मागील 24 तासांमध्ये 16 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। कोसळधारांनी उडवली तारांबळ, शेती पाण्याखाली गेलेली असून घरामध्ये शिरले पाणी। 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून पुलावरती पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अतिवृष्टीचा ऊस उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। जाफराबाद तालुक्यामध्ये होत असलेला सततचा पाऊस आणि वादळामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। पशुधनास लंपीची लागण झालेली असून शेतकऱ्यांची उडाली झोप। 2 जनावरे दगावली, 8 जनावरे रोगमुक्त झाली। काळजी घेण्याचे करण्यात आले आवाहन। अतिवृष्टीमुळे पुरामध्ये अडकलेल्या 12 जणांचे वाचवले प्राण। आपत्ती व्यवस्थापन पथकाची तत्परता। सलग 40 तास मुसळधार पाऊस झालेला असून घरामध्ये पाणी शिरल्याने 200 व्यक्तींचे स्थलांतरण झालेले आहे। लातूर जिल्ह्यातील 86 मार्ग बंद झाले। देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या पाण्यामुळे 14 गावांचा संपर्क तुटलेला आहे। 1996 नंतर दुसऱ्यांदा निर्माण झाली परिस्थिती। उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी केली नुकसानीची पाहणी। चाकूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळमध्ये शेतींचे मोठे नुकसान झालेले आहे। गावे झाली जलमय, वाहतूक ठप्प झालेली असून नांदेड जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेले असून नुकसानीचे पंचनामे सुरू। 23 मंडळांमध्ये पिकांची हानी झालेली असून 1.5 लाख एकर क्षेत्र पाण्यामध्ये गेलेले आहे। कृषी महसूलची पथके बांधावरती। पंचनाम्यामध्ये सततचा पावसाचा खोडा। शेतशिवारामध्ये अजून सुद्धा पाणी साचलेले आहे। पीक विम्याचे 49 कोटी रुपये 4 दिवसांमध्ये खात्यावरती जमा होणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये निवेदनानंतर पाऊल उचलण्यात आले। जगताप यांच्याकडून माहिती। तुळजापूर परिसरामध्ये उडीद मूग पाण्यामध्ये गेलेले असून पिकाला सुद्धा बुरशी आलेली आहे। सततच्या पावसाने शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली आहे। ऑगस्टच्या पावसामुळे स्वप्नही धुळीस मिळालेले असून पिके सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे। सरकारने तात्काळ मदत जाहीर करण्याची केली जाते मागणी। दसरा दिवाळीमध्ये कुठे जाणार? आताच रेल्वे तिकीट बुक करा। तुमचा रेल्वेचा प्रवास पक्का असेल तर 60 दिवस अगोदरही करू शकता बुकिंग। सततच्या पावसाने मारले, सरकारने वाऱ्यावरती सोडले। तुळजापूर तालुक्यामधील 22 गावांमध्ये 26,000 हेक्टर सोयाबीन पीक पाण्यामध्ये गेले। 8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून 8 गावांचा संपर्क तुटलेला आहे। जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले। परभणी जिल्ह्यामध्ये पिंपळदरीत सर्वाधिक 86.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 4 दिवसांपासून पालम पुयनी रस्ता बंद झालेला आहे। डोंगर पिंपळा पाझर तलाव सुद्धा ओव्हरफ्लो झालेला आहे। सेलू तालुक्यामध्ये पीक नुकसान भरपाईसाठी 16 कोटी रुपयांची गरज होती। जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून खरीपामधील पिकांचे मोठे नुकसान झालेले होते। शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता, कारण आता ओलाव्यामुळे कापूस दराला मोठा फटका बसणार आहे। कारण सीसीआयने हवा केवळ 8 ते 10% ओलसरपणा। शेतकरी आता पुन्हा अडचणीमध्ये सापडणार आहे। नाफेड खरेदीला ई पीक नोंदणी अनिवार्य असणार आहे। 93% शेतकऱ्यांना पेऱ्या नोंदीचा विसर पडलेला असून आता कसा मिळणार योजनांचा लाभ? लाखनी परिसरामध्ये रोजगार सेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे काम ठप्प झालेले आहे। रोजगार हमी योजनेच्या आता कामांना ब्रेक लागलेला आहे। नागभीड परिसरामध्ये ई पीक पाहणी धीम्या गतीने सुरू आहे। 50,000 क्षेत्र, पण पाहणी फक्त 12,000वरती झालेली आहे। शेतकऱ्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जात असून सहाय्यकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे। राज्यातील बऱ्याच भागांमध्ये रानडुकरांचा हैदोस दिसून येत आहे। शेतकरी त्रस्त झालेले असून बंदोबस्त करा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी होत आहे, कारण वन विभागाने रानडुकरांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती तातडीची कार्यवाही करावी। अन्यथा या हंगामामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस हा धुवाधार होत असून सिंचन प्रकल्प तुडूंब भरलेला आहे। पीक वाढीला सुद्धा जोर आलेला असून गेल्या वर्षीचे रेकॉर्ड तोडण्याकरता 185 मिलीमीटर पावसाची गरज आहे। समाधानकारक पावसाने धान हे डोलत आहे। स्मार्ट वीज मीटर ठरत आहे ग्राहकांसाठी डोकेदुखी। वाढीव वीज बिलांमुळे संताप व्यक्त केला जातोय। सरासरी बिल पद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। 5 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले असून पाण्याचा विसर्ग हा सुरूच आहे। वर्धा जिल्ह्यातील मोठे तसेच मध्यम 7 प्रकल्प झाले हाऊसफुल। प्रकल्पांमधील जलसाठ्याने गेल्या वर्षींची सरासरी ओलांडलेली आहे। शिवारही सुद्धा झाली आहे हिरवेगार। यवतमाळ जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असून 22 मंडळांना मोठा फटका बसलेला आहे। पूर परिस्थितीने वाहतूक ठप्प झालेली आहे। 30 गावांमध्ये घरांची पडझड झालेली असून 10,000 हेक्टरला सुद्धा फटका बसलेला आहे। 3 प्रकल्पांचे दरवाजे उघडले। मुसळधार पावसामुळे घरे पडली, नदी नाल्यांना पूर आलेले असून पिके सुद्धा पाण्याखाली गेली। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी केली जाते। दारव्हा परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या। काँग्रेस पक्षाची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली गेली मागणी। शेतकऱ्यांची होणार कापूस कोंडी, वणीमध्ये पेरा घटलेला असून आयात शुल्क रद्द झाल्यामुळे कापूस उत्पादकांना बसणार फटका। रेशन कार्डावरील आता 2.25 लाख नावे रद्द होणार आहे, कारण शासनाने वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा ई-केवायसी न केलेल्याचा बसणार फटका। गिरणा 90 इकडे तर वाघूरची 75 पूर्ण। हतनूरमधून 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला असून जळगाव जिल्ह्यामध्ये जलसाठा हा 64% सोलर ग्राहकांना वाढलेले वीज बिल भरणे झाले कठीण। बिलातील त्रुटींमुळे बसतोय ग्राहकांना मोठा फटका। 5 महिन्यानंतर सुद्धा ॲग्रिस्टेक अद्यांतरी। कृषी विभागाकडून होते चलढकल। 15 एप्रिल रोजी मान्यता। आतापर्यंत 1,15,00,000 शेतकऱ्यांना देण्यात आला आहे क्रमांक। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये हा हरियाणा सरकारने निर्णय घेतलेला आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या।